तू नको याव पण त्या बाई आम्ही रेडी होऊ का? मी जर आली ना तुम्हाला बॅटिंग पण भेटणार बॉलिंग पण भेटणार. नको नको ही पण ती बाई आहे. आम्ही अक्का हारून जाऊन या ये आम्ही MPL ला फायनल मारली. आमचा पहिला नंबर आलाय पहिला. आता बोल ना मग तेरा आशीर्वाद हमको पाव गया. आशीर्वाद दे ऐसे हम जीतते रहे. क्या बोलेंगे 2 शब्द तर बोल. आणि तुम्ही बघू शकता मोहन पारधी ज्याने महाराष्ट्रात आपलं नाव गाजवलेले आपल्या खेळ दाखवून. बरोबर ना? मग काय बोलू शकतो आजच्या बद्दल? ममदापूर प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण प्रथम क्रमांक 100% मारू. काय होतंय मोन्या बाई आला आवड होऊन. मित्रांनो ज्याच्यावर असं असतं आवड होऊन काही कामाचं नाही. कोणत्या उन्हाने घेतलंय त्याला. टाळ्या वाजवा मोन्यासाठी वाजवा. हा भले ना त्याने केला पण महाराष्ट्रात नाव गाजलेला माणूस आहे. त्या मटमटाले फाटून जातात. आणि आमची टीम अशी आहे का त्या 5 टीमातले प्लेयर एकत्र केलं तरी आम्ही त्यांचा पिठ्या पाडून हम अभी बैटिंग करेंगे कच का दूसरे मैच में. समझे क्या? समझे मोटे हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मित्रांनो आज आहे आमची MPL म्हणजे ममदापूर प्रीमियर लीग. आणि फुल राडा होणार आहे कारण तुमचा भाव अशी टीमत आहे ज्यात टीमत जो मेन लीडर आहे तो आहे मोहन पारधी. त्याच्या नावाने आहे हवा आणि आपल्या नावाने आहे हवा ना जे आयल्याने. मग तर मित्रांनो काय बोलत होते काय नाही जे आयल्याने त्या कोंबड घुमाकलो. काय गरज आहे का इकडून तिकडून याले. देख या कोंबड्याला मानानं त्याचा बोचच कापून टिकाय लागतील. आता काय करू मरू दे पुसून जेतो पहिले मग तुम्हाला भेटवता. शाळेला नाही कोंबड्या वय राग्या तू सकाळ कोठे हाकतात. फक्त मी ह्याचे कापू दे घरी येऊन सगळे कोंबडे कापेतून खातो. मरून तिकडे धुवून बिवून झालाय कसा बिसानात आखे घरात वास ना. असं नसं का कोंबड घुमाकलो म्हणून लक्की आहो म्हणजे सिग्नल दिलाय का नंबर आज आमचाच आहे. पुरं पिट्या पाडतो एकाचं. आणि देख मॅच देखणार घडी रेडी झाला. फक्त मॅच देख येणार. माझा मोबाईल सांभाळायला ठेवायला लागतील. काय बोलतो काय ना मलाच माहिती ना. आता काय करे तू घरी बाहेरून लोक आलेले माझी मॅच दे काय बाहेरून तुम्हाला दाखव तू. हे देख आमचे पुण्याचे MC स्टँड. ओहो सोनू चल मॅच आहे बाय मॅच आहे उठो. हे चला विशाल रेडी व्हा फटाफट. हे दोघे राहायचे आला चिकन खाला आणि असं झोपला. आता काय सांगू यान झालं का माझी मॅच आहे. आता रपारप उठतील रेडी होतील. हे उठा पटापट. आणि आपले मेहनतीचं फळ आहे तुम्हाला माहिती आहे. त्याला झूम मारून तुम्ही देखाल जरा कसा कचक्यान आणलाय ना. 1 लाख तुमचा प्यार आहे सगळं आपल्या म्हणून ते आज आलाय. आणि इथे आमच्या इकडल्या भाकरी भुजी इथे टाकली तयाव काय आहे. हे आई आमच्या कवडे हसत देख ना आहे काय तर बोल. 2 शब्द आमची मॅच आहे. अहो 2 शब्द तर बोल आमची मॅच आहे ना. तुला आज अंग धुवायच्या आधी आईचा पाया पडू दे म्हणजे कसा आमचा नंबर येईल. तसं आमच्यात किंग आहात. तसं तुम नाव माहिती आहे. मोहन पारधी आहे, दीपक निरगुड आहे, प्रवीण दरवडा आहे. आणि मग तुम्हाला माहितीच आहे आमच्या टीम म्हणजे आमचे नावाच देखून टीम घाबरल्या वया काय म्हणजे आमच्या का असं त्याला आता तुम्ही विचार करताय कारण जटे जातो आम्ही हारून येतो. पण आज काय हारायचं ना. आईचा आशीर्वाद बिना अंग धुयता गेलाय. अंग धुयल्यावर परत घेईन डबल. मग कसं आहे मॅच नसतात तू फाना कवडे षटकारने चौकार. फक्त माझं परत डाव आला पाहिजे. नात माझं टेतील बसून आणि मित्र आला ते सांगतील जे आले ना आम्हाला तुला बसायला ते काय आणला तर मजा असतं ना. काय बोलणार उधर ही मिलेंगे ग्राउंड में राडा करेंगे. अभी बायको बद्दल सांगत तुम्हाला व्हिडिओ असत कंटिन्यू करा. तर चला मित्र आपण 1 साइड रेडी झालो. आणि आईचा आशीर्वाद दे माताजी आशीर्वाद द्या. पक्का खेळून चांगला ना
राशन कार्ड आता काय माझं राशन कार्ड काय राशनावरून काय गोण्या बी आणायच्या भाताचा काही एवढं टाइम झालाय. आणि आमचं 2 शूटर सोनू सनकी आणि विशाल यो शिर्डीकर. तर मित्र हो आम जातो कच आता आणि आमची नो पंगा तुम्हाला दाखवू दे. इथं नो पंगा आणि कोंबड्या हो तुम थांबाल जे कुण्या मग तुम्हाला बरोबर दाखी तू हा. आणि दे का या संत्रा आहे लोक लिंबा पिळले वय पण आम्ही संत्री कापून येतो आहे. संत्र्यासोबत कोबऱ्या वाटे नाही काय दाखवते काय सांगते लोक. तर मित्रांनो आता तुम्हाला आम्ही डायरेक्ट भेटतो आमच्या ग्राउंड. जा राशन कार्ड जा आमच्या आईला पुरा गुन्हे आणि तू भरून आता राशनावरून केवढे सस्त्यात आणि मागा मालच नाही माहिती. तर चला मित्रांनो आता डायरेक्ट ग्राउंड मध्ये भेटून मॅच लागली होती तिकडे तुम्हाला शिया घालतील. मित्रांनो आमची रोडाला कशी मुवाल फुलं आली आणि फुलाने आम्ही ना पहिले अशा शिट्ट्या वाजू अशा आणि आमचा रस्ता आहे दे का कसा खतरनाक. सकाळचा व्ह्यू म्हणजे आम्ही असं आलो स्वर्गामध्ये आलो. कशात आलोय भाई परत एकदा कोट आलो आपण कोट स्वर्गात. मित्रांनो यो आमचा आलाय वाघोबा देव की जय गणपती बाप्पा बोलो जय बाप्पा की. पूरा तोड़ डालेंगे आज देखते ब्लॉग ऐसे कंटिन्यू करो काचकानगर क्रू. आणि यो आमचा कॉलेज ये कॉलेज है इधर रहने के लिए घर है और हम ये बाइक चला रहे. चलो तर मित्रांनो आम्ही ग्राउंड चेट पोचलोय बघा. लेट झालो का काय एवढा राग येत होता जेवायला नाही आमचं रस्तं काय होणार ना का पुरं झोपून जेला नाही दगडी निघाले अशावर. त्याच्यावर मग गाडी बिडी तुटली का परत आम्हाला कुठून आमची गाडी चोरी गेली नाही गहू द्या बरोबर. आज मॅच वर फोकस द्यावा फिरतं. चला ग्राउंड मध्ये आम्ही पोचलो तुम्हाला दाखवतो आमचा ग्राउंड. जय बाप्पा इथे आमचा ग्राउंड मित्रांनो. हा पब्लिक जमा ग्राउंड दाखवाय म्हणून चक्कर मारू. तुम्हाला काय वाटलं आम्ही एवढं दूर येऊन चल ग्राउंड मध्ये कोण कोण आलाय मग तुम्हाला दाखवतो. सगळ्या इकडे हायफाय गाड्या पण आपली गरीबाचीच गाडी महत्वाची आहे कारण का आपल्याला ते आता साथ देते काय बोलता. तर चला आमच्या ट्रॉफ्या दाखवतो तुम्हाला कशा MPL म्हणजे ममदापूर प्रीमियर लीग बरोबर ना सर. ओके कसे आहेत भाई एक नंबर. अरे फोन देखा अरे देखो लाखों का फोन आहे भाई लोग. आणि हे बघा आमच्या ट्रॉफ्या मस्त पैकी तुम्ही बघू शकता. आणि आम सराला देखलाच नव्हता आणि आमचे सर जे आम्हाला प्रत्येक वर्षी इकडं मदत करत असता आणि ते अंपायरचं काम करत असता. सर तुम्ही काय बोलू शकता आपल्या ममदापूर प्रीमियर लीग बद्दल. ममदापूर प्रीमियर लीग म्हणजे आपल्या हक्काची प्रीमियर लीग आहे. दरवर्षी लीग आपण करत असतो आणि ममदापूरची प्रीमियर लीग नाही ममदापूरची जत्रा त्यांचा उरूस भरतो या मैदानावरती. आणि 2 दिवस एन्जॉयमेंट फ्री माइंड खेळत असतात आणि फुल एन्जॉय करतात कारण प्रत्येक जे मुलं जे बाहेर खेळत नाहीत त्यांना लीग मध्ये खेळायला भेटते. आणि निलेश तुझं जम्पिंग डाऊन द क्रिकेट बघायला भेटेल आज. म्हणजे आपलं स्टंट आपण कॅच गेली विकेट गेली स्टंट करतो राडा असतो ना आपला राडा असतो तो राडा बघायला भेटेल. ओके. आणि सध्या तू आणि दादूस हे दोघांही धुडकूस घातलाय. ओके. इंस्टावरती आणि तुमच्या ब्लॉग वरती ऑडियन्सचं प्रेम आहे म्हणजे आम्ही जे मेहनत करतो त्याला प्रतिसाद देतो आम्हाला पण बरं वाटतं. जबरदस्त आणि असंच आमचा आशीर्वाद आहे तुमच्याकडून नेहमीच. आशीर्वाद असू द्या आमचा. चला सॉरी तुमचा असू द्या मी आमचा. आता बघू ग्राउंड मध्ये कोण कोण आले तुम्हाला दाखवतो मी. चला तर मित्रांनो आमचा तुम्हाला ग्राउंड दाखवतो. एकदम रावस मध्ये मेहनत केलेली आहे आणि जसं आपले मॅच मध्ये ग्राउंड असतो तसंच पण आमचा मेहनतीचा आहे थापडलेला. आणि तुम्ही बघू शकता मोहन पारदी ज्याने महाराष्ट्रात आपलं नाव गाजवलेले आपल्या खेळ दाखवून बरोबर ना. मग काय बोलू शकतो आजच्याबद्दल. ममदापूर प्रीमियर लीग दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण प्रथम क्रमांक मारण्याचा प्रयत्न करू. चांगले खेळत राहा 100% मारू. चला मित्रांनो बाकी ही आपले रॅन पाल्टे जे आपल्याला प्रत्येक टायमाला मदत करत असतात. बाकी आमची मंडळी आहे गावातली आमची पोरा अर्धी ममदापुरातल्या आणि आमच्या ममदापूर वाडीतल्या म्हणजे आज पुरा राडा होईल. अजून टीम आल्या नाहीत आणि आमचे जे मॅच हरवतात आमच्या रातनं दिवस प्रॅक्टिस करतात आणि मॅच न गेलो की हरतो आम्ही. ते असे खेळाडू आमचे हे बघा दीपक निरगुडा. हा कारण आज खेळशील का ना खेळायला लागला आणि आज आपण लकी आऊ कारण का मग सकाळ सकाळ कोंबड घुमाकलो. तर चला मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आज कसं दिवसभरात काय होतं ते दाखवतो तुम्हाला. आजचा पहिला दिवस आहे आणि मित्रांनो आम्ही आलो आर्याच्या घरी कारण त्याने आम्हाला चहा आणलाय. आर्या थँक्यू सो मच. आणि भाई माकडे 2 एकच बिस्किटाचा राय घसरला. तू जेवढं पुढं आणशील एक हात बसतील दोघं. हा
तर चला मित्रांनो, आमची मॅच लागायची आहे, त्याआधी आम्ही काय करतो पटापट खाऊन घेतो, चहा पिऊन घेतो. मित्रांनो, आम्ही चहा पिऊन झालो आणि आलो ग्राउंडमध्ये. आमची मॅच लागली आहे आणि आमचा मोबाईल हँडल करणार आहे सोनू सनकिन, रॅपर आणि विशाल भाई. तर चला. को आमंत्रित किया है कि वो पहले बल्लेबाजी करें. पहली गेंदबाजी, पहला ओवर लेकर आएंगे मोहन. पहली गेंद उछाल दिया है लॉन, जो ऊपर से गेंद जाएगी वन बॉल लेती हुई सीमा रेखा से बाहर 4 रनों के लिए. तर मित्रांनो, आम्ही समोरच्यांची काय बॅटिंग दाखवली नाही, कारण कशी आमची बॅटिंग दाखवायची होती म्हणून. व्हिडिओ पुढे बघा. मित्रांनो, आता आमची बॅटिंग आहे. केवढं रन लागता काय तुम्हाला मग सांगू. आता जातो मोहन आणि प्रवीण. बहुत ही जबरदस्त मैं कहूँगा गेंद, जिसमें मोहन पारदी की विकेट आई. काफी खुश हो गए यहाँ पर खिलाड़ी यंग स्टार के. अब दीपक किस तरह खेलेंगे. फुलटॉस नहीं, फुलटॉस दोगे तो आपको खुमियाजा भुगतना पड़ेगा. काउ कॉर्नर की दिशा में खूबसूरत लॉफ्टेड शॉट, 6 रन. बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है, बड़े हिट लगाना जानते हैं. अगली गेंद लेकर इस बार गेंद हवा में लॉन्ग ऑफ को चीरती हुई जाएंगी. 6 रन. 31 हो चुका है. इस बार भी बेहतरीन डिलीवरी और फॉलो थ्रो में क्या कैच लपका यहां पर. दूसरा विकेट. इनका एक अलग ही स्टाइल है. और इस बार शॉर्ट पिच डिलीवरी और इस पे खुमियाजा भुगतना पड़ेगा. मित्रांनो, आम्ही पहिलीच मॅच जिंकलो आणि काय कामाचा ना, पहिले बोलायला आवड झालाय. हा, याला फटके द्यायला पाहिजे. 4 मॅच बाकी आहेत. आता त्याच्यामुळे यांजल थंड आणलाय पियालं, म्हणजे कशी एनर्जी येईल आणि मग नंतर दुसऱ्या मॅच जिंकायशील का ना. 100% वन साइड. दीपक भाई वन साइड आहे ना. जर ना जिंकली ना, मग या मॅच मधून कडून ओपनिंगला माझं येईल. आणि दीपक भाईने आपली मॅच जिंकवली, मस्त खेळला. म्हणजे हे फक्त पोरांनाच मारतील. हा, आपल्या ग्राउंड मध्ये मोठ्या मोठ्या मॅच हारता घडी. आता दुसरी मॅच चालू आहे. हे आपल्याला कोण होता दादा. यंगस्टार होते, मग त्यांचा स्टार वाजून टिकलाय. आम्ही आसमानात डायरेक्ट दिस होती ना देख. तर मित्रांनो, आम्ही आता नेरळ आलो, कारण का आमचे 2 शूटर आले होते, एक शिर्डीवरनं एक वांगणीवरनं, तुम्हाला माहितीच आहे. तर त्यांना आता जायचे घरी, कारण जॉबला पण जायचे. संध्याकाळचा त्यांचा ड्युटी आहे. तर मित्रांनो, यांना आता इथं सोडतो आणि मी पटापट जातो. आणि मॅच आता आमची कोणासोबत येते तुम्हाला सांगतो. आपला भाऊ फायनल मारणार आहे, बस एवढं आम्हाला माहिती आहे. तुला काय वाटतं. एकदम जिंकणार आहे. फर्स्ट एकदम यांचा फर्स्ट मॅच एकदम फर्स्ट आलाय आणि पहिला ग्राउंड जिंकलोय. आता दुसरा ग्राउंड बघू काय होतंय. तर चला. आमचा भाऊ आता फायनल मारून ना, त्या दिवशी आम्ही दोघं परत मिरवणुकीत पहिला राडा करायला येणार. ढोल वाजून मिरवणूक काढू. तर चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्र बघू आता तिकडे जाऊन कसा काय वाटतं मग तुम्हाला सांगतो. तर मित्र, आता आमची मॅच आहे. जरा टायमात येऊ. माझा कॅमेरामॅन काय कामात ना, त्याने नुसता कट्टा लागून बॉन्ट्र्या मारल्या माकड्याने खेळत ना काय ना. आणि रात्री दिवस यांच्या प्रॅक्टिस असत्या. काय फायदा, बुक केलं उपटेल पाणी नाही उपयोग. हा, नीट खेळ आता, फिल्डिंग तर कर. तर चला, आम्हाला कोण लागलाय बघू. आणि इकडं हे देख, यो आखाड्यावरला मोन्याचा भाऊ घोड्यासारखा राहिला टव काढून. आता बघू बोल घालायचो काय करीतो. त्याचा एक बोल जाऊ फक्त कारनामे तेजस करू शकतो. तो माझा कॅमेरा त्याला बोल ना गो माकड तोंड्याला. आणि होते डाकू योग षटकार मारलाय आणि आवड झालाय. हे तोंड दाख इकडे, तोंड त्यांच्या मायलं नाही. तर चला मित्र, हो आता इकडं आमचे कॅमेरामॅन आहे आणि बाकी आपले 1 मॅन शो पॅन तेजस दसरा. चला मित्र, आम्हाला कोण आहे रे आता. तुला फिट्ट्या पाडतो त्याचा कोण लागला त्याचा. आणि आमची टीम येते नुसती मॅच दे काय चष्मा लावून आला, काय कामाच नाही. हा, आणि फुल पब्लिक नुसती फटकेबाजी चालू आहे. फुल विरुद्ध मॅच चालू. बाकी आता बघूया मित्रांनो कसं काय. आणि फुल इकडे ताव मध्ये रियान बाय वगैरे. बाकी दोस्तो अभी कैसा आहे, आम्ही आमरा मॅच आहे. आणि तुम्हाला काय वाटतं की माझी बायको आली नाही. तर मित्रांनो, माझी बायको घरी लाईव्ह बघते. तर मित्रांनो, आमची आता मॅच लागलेली आहे अथर्व इलियन वर्सेस निविका मोटर्स. तर त्यांच्या विरुद्ध. तर बघूया आता काय होतंय. आणि बायकोचे रिॲक्शन पण घरी बघू कसे काय ते. तर चला, व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. काच कॅन. चला मित्रांनो, आता निलेश भाऊचा कॅमेरामॅन मी आहे आणि निलेश भाऊ गेलेत आता मॅच खेळायला. आता पाहूया आपल्या संघासाठी कशी बॉलिंग टाकतात. चांगली बॉलिंग टाकतात का मार खातात ते पाहूया.
तर मित्रांनो, लाईव्ह आले कॅमेरामॅनचे आमचे माईक बंद होतं, त्याच्यामुळे काय कॉमेडी मिस गेली. पहिलाच बॉल असा दिला, त्याच्याने 2 रन आले. आणि तसाच सेम दुसरा पण बॉल टाकला मित्रांनो, त्यामध्ये पण त्याला मी काय मारून दिला नाही, त्यामध्ये पण 2च रन आले. आणि मित्रांनो, तिसरा बॉल जसा आबाळात उडवला, काय कॅमेरावाल्याच्या कॅमेऱ्यात पण दिसला नाही. आणि कॅच आणि विकेट आणि बाकीचे बॉल मी दाखवले नाही, कारण आमची बॅटिंग दाखवायची होती. तर बघा पुढं. तर मित्रांनो, आमची फिल्डिंग झालेली आहे आणि आता 4 ओव्हरीत आम्हाला 27 रन पाहिजे. समोरच्या टीमचा आता पिठ्ठ्या पाडून टाकतो, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथे मोहनने स्कोर चांगला केला होता आणि काय झालं, दीपकने स्ट्राईक घेण्यासाठी प्लेस केला आणि त्याच्यामुळे तो थ्रो केला फिल्डरने, तो डायरेक्ट टर्मवर जाऊन लागला आणि मोहनला पण माहिती नाही झाला आणि विकेट पडला. मित्रांनो, ज्याच्यावर असं असतं आवट होऊन काय कामाचं नाही, कोणत्या ओनरने घेतलंय त्याला, काय नाव ना मोहन्या, अरे त्या नाव गाजल महाराष्ट्रात, चांगला प्लेअर आहे तो बघ. आला टाळ्या वाजवा मोहन्यासाठी, वाजवा. भले ना त्यानं केला, पण महाराष्ट्रात नाव गाजलेला माणूस आहे त्या, कारण मटमटाले फाटून जातात. आणि आमची टीम अशी आहे का त्या 5 टीमातले प्लेअर एकत्र केलं तरी आम्ही त्यांचा पिठ्या पाडून, म्हणजे असं मग सांगतो, मग आमचा पाडू शकतात ते, त्यांच्यात ते कटर. आता मोर्ची काय, आता काय वाहत, हे किती पाहिजे, एक पाहिजे, तो तर रिव्हर्सला नेला असता मग. पण जाऊ दे, चल आमचा दुसरा प्लेअर गेलाय, आम्हाला मॅच जिंकण्याचं महत्व आहे, कारण लास्टला वाटा गवला आम्हाला. म्हणजे जिंकलो तो वाटा, हे सावलेत बसून मॅच देखायची, मजा करायची. चालू आहे भाई आपण. आणि लास्टचा बॉल आता बघूया काय करतो. आणि जो मारलाय तिकडे विनिंग शॉट. मित्रांनो, आम्ही जिंकलो. आता बायकोचा बघू कसा काय रिॲक्शन आहे. मित्रांनो, इथे थोडे वादावाद झाले. काय नुसते चष्मे लावून आलेले कुणी घेतला. आम्ही तरी ग्राउंड मध्ये आहेत, हे फक्त जे बाहेरचे जे बॉल जातात ना, बॉल जातात ते आणायला ठेवलेले घरी, कारण आमच्या लाईव्हला व्ह्यू तरी वाटते प्रवीण दरवडा काचक्यान. तर मित्रांनो, आता नो पंगा घेऊन मी चाललो घरी काचक्यान मध्ये. थँक्यू सो मच आहे भाई. माझा अरे एक नंबर भाई, हे गले मिल जा भाई, असं प्रेम आहे आपल्या बारीक बारीक पोरांचं. तर राहूया, देख आपण 1 मॅन शो ब्लॉगर म्हणजे त्याच्यासाठी रेडबुल आणलाय. हा, आणि फुले ऐकलं की चाटामध्ये मरून तिकडे आता घरी जायचा कॅन्सल. बायको तिकडे एकलीच जेवल, मा इकडे रेडबुल पिऊन पुरी ताकद वाढून पुरी मॅच 1 साइड काढून आम्ही, भले 12 टीमा लागल्या 1 साइड तरी आम्ही हारून. काय रे मोन्या, कोट गेलं. आणि हे इकडं निसता कॅच्या हातात पडलेल्या धरताना आहे त्या. मित्र, माझा डोका गरम झालाय म्हणून मला 4 व्हीलर दिली बसाय, तुम्ही बघू शकता. एक दिवस आपण ही मेहनत करू आणि तुमचा प्रेम आणि अशी जाऊ गाडी. कमेंट मध्ये सांगा, आम्ही जिंदगीत गाडी घेऊन का ना. हा काय आता काय करतो, बिर्याणीची वाट बघतो, काचाकच बिर्याणी खातून मग नंतर कोण लागत ना त्याला पुऱ्या पिट्या नाकातून त्यांचा शेंबूड करतो बघ. पोराव, चला बिर्याणी आली, बिर्याणी खायला. फुल आमचा स्पॉन्सर. आहा, थँक्यू सो मच. पोरांचं पोट भरणार आता आणि फुल तावात मग मॅच खेळतील. हे बघ इकडे कसं डाकू बसला सगळं खायला. आणि मित्रांनो, यामा काय करीत माहितीये, आता बायको खुश होईल घरी तेल नेतो, कारण येत थांबलो ते बऱ्याच अजून मॅचच्या, त्याच्यामुळे आता घरी जाऊन बघू कसं काय. बायकोशी जरा संवाद करतो, बोलणं चाललं का, मॅच देखली का ना, कसं काय ते विचारी. चला मित्र, मग घरी पोचलो, बिर्याणी घेऊन बायको आले गेले. जे तुला बिर्याणी खाई पोट भरून. ऐका ना, हमरे को ना तुम्हारे ऊपर बहुत हंसी आ रही है. क्यों? तुमरे को तो बैटिंग को उतारा ही नहीं. हाँ तो क्या, अपन 1 मैन शो है, फील्डिंग बैटिंग सगळं. इसलिए सांगती हूँ हमरे को लेके जाने का, समजलं का. आमच्या बरोबर केला पनोती. पण दुसऱ्या मॅच मध्ये जरा बॉल चांगलं टाकला. अरे बस आपले हे बघ, मी प्रे करत होती मग. अरे बुक्की मारेन तू नाव. मित्रांनो, कसं असं कभी भी आपण एंड टाइम पे एंट्री मारते जदर अपनी दहशत है. क्या बोलते हैं मित्रांनो, बॅटिंग ला उतरलो एक रके, हमरे को खूप हसाई आ रही है. सोड, नाही उतरवला तर काय नाही. आता परत आमची मॅच आहे तेव्हा बघ मला उतरवतील. तू फक्त घरी टीव्हीत बघ, म्हणली का चौके.
कुत्रे तुझे पनोते माकड मित्रांनो, मरू दे ना. मी लाईव्ह बघितला मी. ही घरी गेली ती आणि ही आमचे मटे दादाची घरी बघ, म्हणजे दशरथ दादाच्या घरी लाईव्ह बघ आमची. मग तुमची लाईव्ह बघितली. चल बिर्याणी खाऊन जाऊ. आमची दुसरी मॅच आहे मित्रांनो. आता बायको घरी आली. चल माकड हम अभी बैटिंग करेंगे कच का दूसरे मैच में, समझी क्या? समझी मोठे. तर मित्रांनो काय झाला हम तुमरे को सांगते. मी पण घरी गेली होती. माझी मम्मीची तब्येत बरी नव्हती तर त्यांना हॉस्पिटलला झेलेली मा. तर आता मम्मी को घर पे सोड्या आणि मी पण इकडे आली. तर मला क्रिकेटची मॅच बघणे को होता. तर आहो आणि मोहन दादा होते. माझा खूप मन होता मोहन दादाची बॅटिंग बघणार होती हमरे को. तर काय झाला ते पण पहिला बॉल मध्ये सारखा आउटच झाले. आणि अहो माझे नवरोबा को भी एक बॅटिंग दिया नहीं खेलने के लिए. का माहितीये हमरे को झेवून नाही झेले ना म्हणून. तर आता तोपर्यंत मी काय करते माहितीये, माझं जे घरचं काम आहे ते मी करून घेते. आता काय बोलायचं, माझं नशीबच नाही. तर मी पण माझे जे काम राहिले कपडे धुवायचे ते पटपट मी धुवून घेते. आणि आहो पण बसले जेवण करायला. बिर्याणी चारू दे ना, मजा येईल माझी. खाऊन घ्या तुम्ही, खाऊन घ्या, तुम्हाला जागवते. चांगलं आहे बिर्याणी. अजून आली मोठी, अजून आहे. धोय कपडा पटापट धोय. आली मोठी कुंब्या उल्लात मारे. त्यांना जेवू द्या. आता त्याची परत मॅच मज्जा घेते मी. आता तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो माझे कपडे धुवून झाले हे. आणि हे बघा. ओ कशाला जाताय तुम्ही, कशाला? हा मग शेर की गरज पडतीच आहे. भले जंगल खाली हो पर शेर जंगल में रहना चाहिए. डर खामोश. थांबा मित्रांनो थांबा. हे बघा तुमचा जाऊन काय फायदा नाही. तुम्हाला जर काय बॅटिंगला उतरणे वाले नाही हो तुम. म्हणून मी सांगते मला घेऊन चला. तुला नको सांगतील पनोती आली आहे. देख आमच्या टीम मध्ये जे प्लेयर आहेत 11-12 मित्रांनो, वन मॅन शो ऑलराऊंडर आहेत. आम्हाला मॅच जिंकणे इम्पॉर्टंट आहे, बॅटिंग आणि बॉलिंग नाही इम्पॉर्टंट. आम्हाला इम्पॉर्टंट नाही तो खुद क्यों जा रहे हो, मत जाओ. हे बघा काय सांगितलं यांनी, बॅटिंग आणि बॉलिंग इम्पॉर्टंट नाही. मग तुम्ही कशाला जाताय तिकडे? मग मी जर ग्राउंड मध्ये उभा राहिलो पुढच्या टीमच्या 11 प्लेयर में से मेरे को कोई ना कोई ऐसा डरेगा ना, अरे नीला भी अच्छा केलं. असं काय नाही मित्रांनो, ते 2 जण येणार आणि नील दादा एक फोटो, नील दादा एक फोटो. मग काय सांगते ते आपलं प्रेम आहे युट्यूब फॅमिलीचं म्हणून येतात. मग त्यांच्यासाठी एक फोटो. मग काय सांगा तू मित्रांनो, जब क्रिकेट आणि बॉटिंग आणि बैटिंग आणि बॉलिंग इम्पोर्टेंट नहीं है तो इनका जाके क्या मतलब है उधर? तो शेर तभी एंट्री मारता है जब भी शेर की गरज रहती है टाइम पे. तुम्ही तुमचा गणतंत्र नका सांगू इकडे आम्हाला. तुमचा पोरा मला नाही जेवून जातो मॅच बघायला. तू नको याव पनोत्या बाई. मी रेडी होऊ का? मी जर आली ना तुम्हाला बॅटिंग पण भेटणार, बॉलिंग पण भेटणार. नको ही पनोती बाई आहे. आम्ही अख्खा हारून जाऊन फायनलला. नाही माझं काही बघ मित्राव, ही आली तर आम्ही फायनल मध्ये घुसायचं हारून जाऊन उगत. त्यापेक्षा जा तू मित्राव, आमची मॅच लागली आता टाइम ना. काय करीत मग खोटा गाडी कडीत माझी नो पंगान काच कॅन ग्राउंड मध्ये भेटो तू. आणि बघ आमच्या आईचा आशीर्वाद जाऊ दे बाबा गवली अट. हा बघ आमची आई जिंकून याव द्या, आम्ही नंबर 60 राहू दे. हा आणि बघ मित्रांनो आमची आई ते फाट्या वगैरे घेऊन जाते विकायला. म्हणजे कसं आहे मित्रांनो, थोडं म्हणजे थोडेफार येतात पैसे, कारण आईला पहिल्यापासूनच म्हणजे आवड आहे की ती लाकडं घेऊन जाते विकायला वगैरे. आणि जे पण व्हिडिओ बघत असेल त्यांना एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो की जे पण हा व्हिडिओ बघत असतील आणि आमची आई तुमच्याकडे येत असेल लाकडं विकायला तर प्लीज ती बोलेल त्या भावात घ्या. कारण कसं आहे ती पण ह्या असे रस्ते बघा आमच्याकडे तुम्ही मित्रांनो बघू शकता. रस्ते चालायला नीट नाही, काय नाही ना गाड्या जायना. तर आई एवढ्या लांबून येते आणि आईच नाही अजून अशा खूप वाडीतल्या महिला आहेत त्या जात असतात मित्रांनो फाट्या घेऊन विकायला. कारण का तेच थोडेफार पैसे येतात आणि मी थोडेफार काय कमवतो ते देत असतो घरात.
तर मग तुम्ही पण त्यांच्याकडनं भावतोल नका करत बसू. त्यांना ते मेहनतीचं आहे ते द्या. त्यांचा पण विचार करा. जरा एवढ्या लांबून येतात चालत, 1-2 घंटा लागतो अर्ध्यांना यायला. तर प्लीज एवढं फक्त माझी रिक्वेस्ट आहे, त्यांच्याशी प्लीज भावतोल नका करत बसू. ते देतील त्या भावामध्ये, कमीत किमतीमध्ये देतील ते, पण तुम्ही तेवढ्या किमतीत घ्या. त्यांची पण मेहनत बघा. तर आता ग्राउंडमध्ये सगळे फोन करतात, मला शिव्या देत आहेत. तर आता गाडी रपारप्पाळीतून तुम्हाला तिकडंच भेटतोय मी ग्राउंडमध्ये. चलो पोचलो आम्ही, टॉर्च उडायचो होतो. कुणाची आपली का टॉर्च हारलेला आहे, पण तरी पण काय राडा आमचाच असणार आहे. बरोबर ना रे? तर चला मित्रांनो, आता याच्या नंतर आमचीच मॅच आहे. मग बघू कसं काय होतं आणि कोण जिंकतं कोण हारतं ते तुम्हाला आम्ही कळवतो. मधून पुढचा चेंडू दीपक या ठिकाणी कुठेतरी बाद झाला, पंचांचा इशारा बाद. मित्रांनो, इथं तुम्ही बघितलं असेल, छोट्या भावाने मोठ्या भावाचा विकेट घेतला. कर्जत तालुक्याचे नावाजलेले फलंदाज मोहन पारधी. पहिला चेंडू या ठिकाणी टोलवला आणि या ठिकाणी आलेला तो पहिलाच आणि पहिला षटकार. मित्रांनो, आमची बॅटिंग झालेली आहे. मोहन भाईने मस्त षटकार मारले, जीवदान भेटला सगळ्यांचा आणि आमचा स्कोर झालाय 57. आणि यांना आता करायचे रावण, पण आम्ही काय करून देत नाही. आता आमची फिल्डिंग आहे. हे चष्मे लावून अंगठ्या घालून फक्त फिरतात, ते लाईव्ह आहे ना, तिथे दिसले पाहिजे. तर चला, आमची आता फिल्डिंग आहे, तर जातो आता. प्रकाश है स्ट्राइक पर, बॉलिंग मार्क पर नीलेश, और खूबसूरत शॉट, लेकिन दीपक वहां तैनात और प्रवीण तैनात, 1 रन पूरा किया और दूसरा रन भी आसानी के साथ कंप्लीट कर लिया. 4 बॉल और जीतने के लिए 7 रनों की जरूरत. फुल टॉस बॉल, फायदा नहीं उठाए, 1 बाउंस लेती हुई और चीरती हुई 4 रन के लिए निकल गई गेंद. और खूबसूरत शॉट, इस बार 1 रन पूरा किया. क्या दूसरे रन के लिए आएंगे? और नहीं, विकेट. 2 बॉल और 2 रनों की जरूरत. प्रकाश 45 रनों पर खेल रहे हैं और एक शॉट जिस पर 1 रन पूरा किया. बिस्फील्ड और 2 रन के साथ इस मुकाबले को यहां से जीत लिया है जैन 11 ने. तर मित्रांनो, माझे नवरोबा मॅच हारले, हे पण होते सोबत. आता चला, आम्ही दोघं त्यांना चिडवणार आहे. लवकर या मित्रांनो. आले की काय? कुठे येतो बघ. जल्दी पकड. मित्रांनो, आता गेम बघा. आइए पधारिए नीलेश महाराज जी, आइए पधारिए नीलेश महाराज जी. धाव ना, माझा पूर्ण होऊ दे. ममदापूरवाडी में आपका स्वागत है, हो स्वागत है, हो आइए पधारिए. मैं बोला था हमको लेग टेंशन लो, तुम हमरे को नहीं लेग टेंशन. मित्रांनो, हेच पनवती आहे, ही इकडे बोलली म्हणून आम्ही. अच्छा, ऐसा भी मेरे को पनवती हे बोलली. मित्र कमेंट करून तुम्ही नाही, जाऊ द्या मित्रांनो. आइए पधारिए नीलेश महाराज जी, ममदापूरवाडी में आपका स्वागत है, हो स्वागत है, हो. कैसला हारल्या मित्रांनो गेम. काय नाही बघ मित्रांनो, शेर कभी कभी शेर को भूखा भी सोना पड़ता है. काय बोलत होते? शेर को तभी बुलाते जब उसकी गरज होती है. नहीं सुन, अभी खत्म नहीं हुआ. हा, तो मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो काय झाला सीन, हिला पण यायला नाही भेटलं नाही. बघ किती मजा घेते. तेल नेलास ना, कधी कुजा आल्या हारायला ना. नेक्स्ट ब्लॉग दादा पण होते, यांनाच विचारा. कसला हारला? तुम्ही हरवले. तर काय नाही मित्रांनो, हे बघ अजून 2 मॅच उरलेले आहेत. हे काही फायनल नाही. ममदापूर प्रीमियर लीग म्हणजे कसं, ज्या टीमा असतात तेवढ्या टीमांसोबत खेळायला लागतं. तर 3 खेळलोय, 2 बाकी आहेत. तर मग उद्या आमची फायनल आहे मित्रांनो. चलो उद्या नाही तर पप्पा आउट हो गए. आणि हा मित्रांनो, आज काही कॅच नाही आली, नाही विकेट घ्यायला जमले, त्याच्यामुळे काही स्टंट बघायला भेटले नाही. तो या माकडी पायी निसते मित्रांनो. नाही,
मी तर खरं सांगते, मी ह्याची एवढी मज्जा घेणार आहे ना, मी एवढी मज्जा घेणार आहे ना, कारण स्टार्टिंग मध्ये 2 बॉलवर आउट झालेला, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल. मी आलेली मॅच बघायला, आता परत याला तर खेळायलाच नाही भेटला. काय नाही, अजून आमच्या 2 मॅच आहेत मित्रांनो, तर उद्या आमची फायनल. नवीन असतील तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा हिची खटखट बोलली की आम्ही हारलो. नाही मित्रांनो, मॅच आहे ती जिंकणारच, यांची प्रॅक्टिसच नाहीये, मग हारणारच ना. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटलं आपला ब्लॉग इथंच संपला? अरे बस काय मेरे जान लोक, तुम्हाला मॅचची फायनल न दाखवता आपण ब्लॉग एंड करणार का? हे बघा, बायको पण मस्त पैकी झोपले फ्रेश वगैरे होऊन. आता आमचा पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही, नेक्स्ट डेचा आम्ही फायनलला कसा राडा केलाय ते. आमची टीम उतरली ग्राउंड मध्ये. 25 साठी ज्यांनी टी शर्ट आपल्या संघटनेसाठी प्रदान केलेले ते साजिद शाकीर पार्टी ममदापूरचे उद्योजक. चला आता मॅच दाखव, तू कचका नका कू. गणपती बाप्पा म्हणजे चान्स द्यावंच लागणार, मॅच मध्ये यायला चान्स द्यावंच लागणार. मॅच खतम देऊन जा, फायनल मारून जा, टेन्शनच नका. बिंदास खेळा मॅच. मित्रांनो, फुल आईच पाया पडून आलो, म्हणजे आईचा आशीर्वाद म्हणजे विशेष कपला. पूर्ण फायनल आम्हीच मारणार आहो. आणि तसं तुम्हाला माहित आहे, कोंबड घुमाकलो तू, मग ते आम्हाला लक्की आहे, कारण का त्याला मला संदेश आलाय का तुम्ही जिंकणार आहात. चला पहिला नंबर आमचाच आहे, तुम्हाला दाखवून आम्ही. आणि मित्रांनो, इथे हे आमचे अंपायर आहे, तर त्यांचा डान्स बघून मन फ्रेश झाला भावाने, तुम्ही पण बघा. आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमान खाल्ल्या, जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमान खाल्ल्या. यांच्याकडे 200 पारितोषिक आलेले आहे. टाळीवर 1,300 रुपये 200 रुपये असतील श्रीकांत कराडे. आणि सत्तर मार्गापर्यंत आणि निलेश शिवडा. आता आली शिवडी. जय बजरंगबली. निलेश तुमच्या ह्या स्टंटसाठी जयशिंगे भावी सरपंच ममदापूरचे यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. सामना संपल्यानंतर त्यांच्याकडे घेऊन जायचं आहे. मित्रांनो, एवढाच खेळ नाही संपला, आता बॉलिंग टाकताना बघ कशी विकेट घेऊन स्टंट करतो. शिक्षण मारण्याचा प्रयत्न करतो झेल. मित्रांनो, इथे आमची फिल्डिंग करून झाली होती आणि आता बारी होती आमची बॅटिंगची आणि फायनलची मॅच होती. आणि फायनलला काय झालंय, जिंकलोय की हारलोय ते तुम्हीच बघा पुढं. त्या ग्राउंड बघण्यासाठी 2 शब्दामध्ये 26 जागा स्टेडियम भरलेला आहे. आलेल्या त्या फक्त 5 धावा. कुठेतरी गोलंदाज हवी ठरले, फलंदाज ओपनर जोडी जशी मैदानाच्या बाहेर आली तशी धावा कमी झाल्या. आणि या ठिकाणी आमचे लाडके सर्वांचे निलेशजी निर्गुणा या ठिकाणी आमचे चित्रीकरण करत असतात. काय होतंय, सामना समाप्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उपस्थित करून आमचे प्रेक्षकही आहेत. प्रेक्षकांकडनं आमचे व्हॉलिंटियर आहेत, त्यांच्याकडे इशारा आलेला आहे. या ठिकाणी हवी झाला असता. मित्रांनो, सारण पाहिजे. तिथे आयोजक असे म्हणतात गणपती बाप्पा. चला मित्रांनो, फायनली पहिला नंबर काच घ्या. मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. सायकल आहे मालगावल का काय? या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज निलेश संघाचा दीपक. माल नाही भेटली तर काय झाले, आपल्या भावाला भेटली ना. आपण जाऊया. दीपक साठी टाळ्या. बारके पोरांचा बराच आवाज आहे, 1 नंबर भाई. माझ्या टीमचं धन्यवाद मानेन की चांगला गेम सगळ्यांनी केला, मला साथ दिली. मोहनचं पण पहिल्यापासून मोहन बोलला की या वर्षी तुला सिरीज घ्यायची, चांगला खेळू आपण.
असंच टीमनी साथ दिली खूप चांगली. इथे ठेव ना, इथेच ठेव ना 2 मिनिटं. आता येईल तुम्हालाच बोलवायचं म्हणजे एकत्र आणि त्याबद्दल सर्व पाहुण्यांचा आम्ही MPL ला फायनल मारली. उनका प्यार है, उनके लिए फ्लिप लेने वाला नको केलाय पोरा, नको आता मला जीव द्यायला लागेल ना. पब्लिक की फरमाइश थी अपने छोटे छोटे बच्चे की, कारण यांचं प्रेम असेल तर आपल्याला अजून भारी वाटत करायला. मित्रांनो क्या जिली त्याची बक्षीस आहे 200 रुपये. आता स्कॅनर बक्षीस भेटले. त्याच्यामध्ये पाहिलं गेलं तर मेहनत दाखवले भाई. आमची मत अरे बाहेर गेलं कपडे चेंज करून आलो, पण चॅम्पियन आम्हीच ठरलो. बोल ना आता, बोल भाई. आमचं दोन्ही टीम कपडे चेंज करून हारला म्हणून लोक कभी भी हेल्प करते गए. दिला बाई के जैसा खिलाड़ी खड़ा करके रखा, मारने को नहीं दिया. वसीम भाई अपने को कभी भी मदद करते. इनका दूध की डेयरी है, बड़ा दुकान है, जिनको भी जाना है कॉलेज रोड की इधर ये बायको देखला तुम्ही, आम्ही पहिला नंबर मारला. तू काय सांगस का तुझं बॉलिंग ना बॅटिंग ना आमची जिंकलं ते महत्वाचं आहे. काय बोलतो पब्लिक? आम्ही पहिली ट्रॉफी मारली, सायकली जिंकलू. पहिला नंबर मारला, खूप भारी वाटला. आणि लाईव्ह नसला तर काय झाला, आपला मोबाईल होता ना, मोबाईल मध्ये जमला तेवढा. मित्रांनो प्लीज तुमच्यासाठी मी एवढं करतोय, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की कशी वाटली आमची मॅच आणि तुम्हाला त्यात काय भारी वाटलं ते सांगा. आणि जो पण आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला काच 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 सबस्क्राईब करून ठेवा, कारण आमची नवरा बायकोच्या आणि आमच्या व्हिडिओ बऱ्याच येतील आणि तुम्हाला देखायला येईल, मजा येईल. आणि तुम्ही जेव्हा कमेंटमध्ये आम्हाला सांगता सगळं की असं तसं करा, हे करा, ते करा, आणि आम्ही तुमच्या खुशीसाठी सगळी मेहनत करत असतो. मित्रांनो आता मग घरी आलो, बायकोला पक्का खिजाई तुम्हाला दाखवतो. चला, आमचा पहिला नंबर आलाय, पहिला. आता बोल ना. मी शेंगा आणायला गेलेली. शेंगा काय तू बोलली ना, तुला बॅटिंग नाही बोलिंग नाही, पहिला मारलाय. पहिला मारला असेल, सगळ्यांना आउट केला. आउट नाही, हारला नाही काय, बॉलिंग लास्टला टाकली, खतम करून टाकला. किधर है मेरी माँ, ए बच्ची के दिल में प्यार. क्या बोलती, बोलना. अरे मेरे माँ चाय पी रही, तेरा आशीर्वाद हमको पाओ गया. आशीर्वाद दे, ऐसे हम जीतते रहे. क्या बोलेंगे, 2 शब्द तर बोल. अरे बोल. मी कुठं चढलेली सांगा. ते जाऊ दे, तू काय बोलली, मला नेशील तरच जिकाल, नाही तर तुला बॉलिंग नाही बॅटिंग नाही. अरे वो मायने नहीं रखता मेरी बच्ची के दिल में प्यार, बस मायने ये रखते हैं अपने टीम को खड़ा रहो और उसके लिए जीतो, अच्छा से खेल के मदद करके सपोर्ट करके जीत जाओ. जब वर्ड आ रहा है नाही तो बोललो भी मत. पर जिंकलो त्याचा काय बोला आता ऑडियन्सला. काय नाही मित्रांनो, मी इकडे प्रे करत होती, मी जातानी बोलली की आप जीतोगे जीतोगे. बोलली ते तशी लाडाची बायको आहे माझी. अरे बच्ची के दिल में प्यार मेरी माँ, तू भी बोलना. ये माँ, अरे अरे बोल माँ, बोलना कुछ तो बोल. हम जीत के आए, पहला नंबर आया. दीपक दादा को साइकिल मिल गया. हाँ दीपक दादा को सायकल भेटला. मग कैसे टीम आहे, फुल राडा कर दिए. आणि मित्र हो असं नाही, ही पण असते मला प्रत्येक टायमाला बिचारी मदत करत असते, पण घरच्या कामामुळे तिला आज घेऊन जाऊ शकतो. मी तुम्हाला दाखवते मी केवढा शेंगा तोडून. चल चल दाखव, चल किधर है, जल्दी दिखा. ब्लॉग एंड करना है, काच का खू. मेरे दीदिया लोग भी खुश है. ओ शर्मा रे, अरे वीडियो में आओ, हम जीते. अरे वाह 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 वाह, ये वाला शेंगा आणल्या, नुसतं शेंगा कावून. आता वालाच्या शेंगा नाही ते, मग काच्या शेंगा ये वालाच्या सॉरी शेकटाच्या शेंगा. नाही आवडत जिंकलो. ढोसके लेके आई मैं. अरे देख बायकोनी घरात बसून लय मेहनत केली आहे. मग तर माझं बोलायचं एकच म्हणणं आहे, मला बिचारी सपोर्ट करीत असतं ते, भले मॅचला ना आली तरी इकडून प्रे करीत असत ते, जिंकून ये नवऱ्या. खरंच हे लोक जिंकले का?
सांग काय सांगत होते? वहिनीला घेऊन गेले म्हणून जिंकले. काय हे सांग परत एकदा. थांब सांगू दे थांब. हे काय? वहिनीला घेऊन गेले म्हणून जिंकले. देखला येल्ला नेला म्हणून जिंकलो करी. त्याचा दे त्यांची भांगड तिकडत राहील. आणि मित्रांनो आम्ही सगळ्यांनी मेहनत केली, खूप भारी वाटला. तर चला हा व्हिडिओ लय मोठा होईल म्हणून हा ब्लॉग इथं एंड करू. जो पण आपल्या चॅनलवर असतील त्याने कचाकच सबस्क्राईब करून ते बटन फोडून टाका आणि हा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आणि कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय नक्की आवडलं ते. कसं जिंकले बघू जरा. सांगू दे. सॉरी ते एक सांगायला विसर मित्रांनो, दुसऱ्या डेच्या फायनलच्या दिवशी लाईव्ह नव्हतं, त्याच्यामुळे काय तुम्हाला दाखवायला भेटलं नाही, त्याबद्दल सॉरी. पण जेवढं झालं तेवढं मी तुमच्यासाठी दाखवलं, त्याबद्दल प्यार दे दो यार. जाओ काचा कनकू.